हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीत मराठा कार्यकर्त्यांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना शिवीगाळ, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार प्रकाश शेंडगेंचा आरोप। प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर अज्ञातांकडून शाई फेकत चपलांचा हार, मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, शेंडगेंच्या गाडीवर पत्र। अनेक मतदारसंघामध्ये फडणवीस अजित पवारांकडून धमक्या, काल सोलापूरमध्ये उत्तम जानकरांना धमकी, बारामतीची जनता धमक्या खपवून घेणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, सदाभाऊ खोतांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर। नाशिकमध्ये उमेदवार लवकरच जाहीर करा, गिरीश महाजन दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, तर 2 दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करण्याचे शिंदेंचं आश्वासन। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल, नाशिकातून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडकेंनी अर्ज भरले। नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार, औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी, लवकरच मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील, हेमंत गोडसे नाशिकातून लढण्यावर ठाम। मुख्यमंत्री शिंदे सांगली दौऱ्यावर, शिंदेंच्या सांगलीमध्ये 2 तर धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी शिराळ्यामध्ये सभा होणार। देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 5 सभा, बार्शी, म्हाडा, सांगोला, अकलूज आणि मोहोळमध्ये फडणवीसांची सभा होणार। अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 3 सभांचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीमध्ये तोफ धडाडणार, विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा, ठाकरे नारायण राणेंवर काय बोलणार याकडे लक्ष। नारायण राणेंसाठी आज मनसेची रत्नागिरीमध्ये सभा, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर राणेंचा प्रचार करणार। महाराष्ट्रामध्ये उद्या आणि मंगळवारी मोदींच्या 6 सभा, सोलापूर, सातारा, पुणे, म्हाडा, धाराशिव, लातूरमध्ये मोदींच्या सभा, पुण्यातील सभेला अमित ठाकरे उपस्थित राहणार। आदित्य ठाकरे आज कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दौऱ्यावर, शाहू महाराज आणि सत्यजित पाटलांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची सभा। निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे वाद, आचारसंहिता भंग केल्याची भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांना नोटीस, खर्चामध्ये तफावत असल्यानं निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस। भांडूपमधील सोनापूर सिग्नलवर नाकाबंदी दरम्यान पैशांना भरलेली गाडी पकडली, गाडीमध्ये 3 ते 3.5 कोटी असल्याची माहिती, पैशांची मोजणी सुरू। बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये लग्नाच्या मिरवणुकीमधील डीजेच्या गाण्यावरून 2 गटांमध्ये राडा, आक्षेपार्ह गाणं लावल्यानं डीजेची गाडी फोडली। लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर, 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, हायकोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई। पुढील 24 तासामध्ये देशामधल्या अनेक भागात अवकाळीचा अंदाज, उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।